एक प्रकार आहे ना असा, की जो सगळीकडेच पाहायला मिळतो, चकवा. तो तुम्हाला रात्री भेटणार आणि रात्री तो तुम्हाला जर चकव्याने तुम्हाला धरलं, तर तो तुम्हाला सकाळपर्यंत फिरवत राहणार. असं बऱ्याचदा होतं. आता ताम्हिणी घाटातलं जर बघितलं, तर तिथला पण चकव्याचं खूप फेमस आहे, की लोकं तिथे जातात, पण रात्रीच्या नंतर ताम्हिणी घाट त्यांना क्रॉस करताच येत नाही. ते सकाळपर्यंत जोवर त्यांना कोणी त्या चकव्यातून सोडणार नाही, तोवर ते तिथेच फिरत राहतात. मी एका शेताजवळून जात होतो आणि तिथे मला एक फॅमिली दिसली, की एक पाल टाकून असे बसलेले होते आणि रोज एका सेम टाईमला मला ते दिसायचे, की आज दिसलेत, उद्या दिसलेत आणि मग तिथे घंटो मी त्यांच्याकडे बघत बसायचो, की ते करतात काय आणि ते फिरवायचेत मला, की एक मुलगी दिसतीये, मग तिचे आई-वडील आणि ते सांगतात की असं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मी फिरायचो आणि मग माझी कामं मी विसरून जायचो आणि पुन्हा मग मी वापस वेळ झाली की मी माझ्या घरी जायचो. असं बऱ्याचदा झालं. त्यानंतर मग मी एक दिवस माझ्या मित्राला घेऊन गेलो आणि त्याला सांगतो की अरे बघ तिथे ती फॅमिली दिसते पुन्हा, मी रोज बोलतोय त्यांच्याशी. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तिथे कोणीच नाही आहे, तुला जशी फॅमिली दिसते तिथं तशी कुठलीच फॅमिली नाही आहे. आणि मग त्यांनी मला एका मंदिरात घेऊन गेला, तिथे ते बाबा बोलले आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, हा चकवा होता जो तिथं बऱ्याच जणांना त्रास देतो, तो बऱ्याच जणांना तिथेच थांबून ठेवतो. मग त्यांनी सांगितलं की तिथे ते ऑलरेडी 14 जण एका ॲक्सिडेंटमध्ये गेलेले. तर चकव्याचं तुला सांगायचं म्हणलं ना, तर ती गावकडची मुलं कशी असतात, ससा दिसला पकडायला बघतात किंवा कुठला प्राणी दिसला पकडायला बघतात. तर ह्याला काय झालं, ह्याला शेताच्या रस्त्याला दिसला ससा. आता मुलं म्हणतात येत त्याला की अरे चकवा वगैरे असेल, नको लक्ष देऊ, आपण आपला रस्ता धरू. त्यांनी ऐकलं नाही, तो गेला ससाच्या मागं पळायला. तो पळत राहिला 3-4 मिनिटं. तो एक मोकळा एरिया होता, झाडा वगैरे मध्ये, वडा असतो ना आपल्या गावामध्ये, तर तो ससा त्या मुलाला त्या मोकळ्या एरियापर्यंत घेऊन गेला. मोकळ्या एरियानंतर गेल्यावरती तू बिलीव्ह नाही करू शकत, त्या मुलांनी अशी गोष्ट बघितली. तो तिथं पळत गेला आणि त्यांनी बघितलं की तो स्वतः समोरून येतोय आणि तो पण सशाच्या मागं पळतोय. म्हणजे हा सशाच्या मागं पळतोय आणि तो पण सशाच्या मागं पळतोय आणि त्यांनी स्वतःला बघितलं सशाच्या मागं पळताना. सकाळी घरी बघितलं, घरी नाहीच तो. नंतर मुलं त्याला शोधायला गेला होता, त्यांना तो वाड्यामध्ये सापडला.